अच्छा, मला सांगा तुमचं नाव काय? मी मंगेश भवानी जाधव. तुम्ही काय करता? मी सरकारी सेवेत आहे. तुमचे वडील नाही आलेत? नाही, ते आजारी आहेत ना, त्यामुळे नाही येऊ शकले. काय रे, तुझं नाव काय? सर, माझं नाव दीपक संभूजी गोराणे. तू काय करतोस? माझा भाजीपाल्याचा धंदा आहे सर. आणि ही बाई कोण आहे? ही माझी बायको ज्योती. ही काय करते? सर, ही घरीच असते आणि मला माझ्या धंद्यात मदत करते. हॅलो, महिला सुधारगृह? ती बाई निघाली का तिथून? ओके. सर, आम्ही जिल्हा महिला सुधारगृहातून श्रीमती सुनंदा भवानी जाधव यांना घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, पाठवा त्यांना आतमध्ये. या. बसा. बाई खाली नाही, खुर्चीवर बसा. बाई, तुमचं नाव काय? सुनंदा. सुनंदाबाई, तुमचं संपूर्ण नाव काय? बोला. हो, सुनंदा भवानी जाधव. सुनंदाबाई, मला एक सांगा, तुम्ही यांना ओळखता का? हो, ही माझी मुलगी, हे जावई, आणि हा माझा मुलगा मंगेश. बरं, यांना सोडून तुम्ही इतके दिवस कुठे होता? इस्पितळात.
तुम्हाला त्या इस्पितळात कोणी नेलं? पोलिसांनी. तुम्हाला त्या इस्पितळामध्ये कशासाठी ठेवलं हे माहिती आहे तुम्हाला? नाही. बघा, काही आठवतंय का? ए चल 4-4. ए नाही 2. नाही 4. ए तू चुकीचा खेळतोय. 1. थांब मी मंग्या, सुरेश, घरात चला. रात झाली. बापू यायची वेळ झाली. नाही मी बरोबर खेळतोय. बरं चल खेळ. 3 आले. 1. थांब मी चालवते. चल 2 चालव. मायव 7 वाजले. अरे पोरांनो, काय पसारा करून ठेवलाय. ए तू चुकीचं रंजे, खेळतोय. मोठी ना तू, तुला बी समजत नाही. सोड ना माझी वेणी. या, काय रे तुझी दांगई. सोड तिला. बरं, सोड. नाही का? असंच पसारा करून पाहिजे. ठेवलाय नुसता. मी पण. या. आता खेळ झालाय बरं. ए चल खेळ. आहे. 4 आहे. काय मी तुला कितीदा सांगितलंय की मला मंग्या म्हणत जाऊ नकोस म्हणून. सुरेशला मात्र सुरेश म्हणूनच हाक मारतेस ना. मग मला काशी हाक मारतेस? मला नाही आवडत. अरे मी तुला पिरमाने मंग्या म्हणते. नको, त्यामुळे समधी मुलं मला मंगू म्हणतात. कधी कधी मुंगूस पण म्हणतात. बघितलंस? गप्रे पोरांनो. बर, उद्यापासून नाही बोलणार. मग झालं. ए चला आता, आवरा लवकर. अभ्यासाला बसा, बापू यायची वेळ झाली. चला लवकर. ए 3 आले. सुरेश चल तुझा डाव आता. अरे ए बापू आले. काय मंग्या, कधी आला शाळेतनं? आणि अभ्यास केलास की नाही? दादा सांगू बापूंना. काय रे, तोंड बंद का तुझं? हा? आता करतो ना. उभा राहा. अरे तुला किती वेळा सांगितलं हा, अभ्यासात लक्ष दे म्हणून. परीक्षा आली आहे ना जवळ. हा, जरा कमी खेळत जा की. हा, कळत नाही? किती वेळा सांगितलं तुला? अहो असं काय करता, पोरं आहेत ती. थोडं खेळलं तर काय बिघडलं. ए, तू जास्त बोलायचं नाही. तुझ्यामुळे बिघडणार आहे ती पोरं. बर चुकलं माझं. सोडा त्याला. चला जेवायला चला. चला रे पोरांनो जेवायला. चला. काय झोपली का पोरं? झोपली. झोपली? अगं मग ये की. अहो असं काय करता. अगं मागच्या महिन्यात मारून पोट पाडलं. आता काम होत नाही माझ्याच्यानं. असं हाय? अगं मग ठेव की कुणाला तरी मत तिला. त्या दिवशी ती चव्हाणाची रकमा काम मागाय आलती. ठेवू का तिला? रकमा? सावधरणी सावध ग, करील कुणीतरी पारध ग. अगं रकमा म्हणजे ती नवऱ्याला सोडून आली आहे ती. वय. आता तुला चालत असाल तर ठेव की. चल झोपाय चल. अहो नाही जाते मी. अभ्यास झोपायचा नाही माझ्याशिवाय. बर. काय ग,
तू कशा पायी आलीस? वायच पैशांची नड होती. किती? 10-15 मिळाले असते तर बरं होईल. बर. घे. ए आई, बापू आजकाल रकमाचा सारखा हक्का धरतात ग. मला नाही आवडत. चुप ग, असं काय बोलतीस? अगं आई, बापू आमच्याशी कधीच पिरमानी बोलत नाही, पण त्या रकमेशी पिरमानी बोलतात. मला नाही आवडत. रंजे, तू आजकाल जाम बोलायला लागली हं? जास्त आगाऊपणा नको. आणि असं मोठ्यांबद्दल काय बाई बोलायचं नाही. आई, खरं सांग, तुला बी नाही आवडत ना? दिसत नाही का? आंधळी झालीस की काय तू? रंजे, सोड आई मला. अगं ऐक माझं, सोड तिला. नाही बापू, नाही बापू, मारू नका बापू. ऐक बापू, लागतंय ना बापू. चोरी करतो का तू? बापू, चोरी मारू करतो नका का ना तू? बापू. हा? चल, ऐक चल, आज बापू, सोडत नाही नका ना तुला. मारू चल, बापू. चल, चल, ऐक तुला सोडत बापू, नाही. मारू चल, नका ना बापू. चल, चोऱ्या करतो तू. मारू नका ना चल, बापू. चल. ऐक. अभ्या फुकणीच्या पुन्हा चोरी केली होय ना तू? हा? पुन्हा चोरी केलीस? नाही आता तुला सोडत नाही. बापू, मारू नका बापू, मारू नका. लागतंय करशील ना चोरी, बापू. करशील आ, चोरी. बापू, हा? लागतंय सांग, बापू. करशील परत? आई, अभ्यानं परत चोरी केली वाटतं. आता तुझं काय खरं नाही. या अभ्याचं काय करायचं काही कळत नाही. खोटं बोलतो होय ना तू? हा? आणि तो चंपकवाणी काय खोटं सांगतो काय मला? हा? चल, उठ, उठ. चल, चल, त्याच्याकडे चल, खरं खोटं करून नाही चल. बापू, मी एकटा नव्हतो बापू. तो सुद्धा पण होता, त्यानेच मला पुढे केलं. अरे पण तू का गेलास त्याच्या संगत? का गेलास? का गेलास? तुला अभ्यास नाही? अरे ते सुरेश आणि मंग्या बघ कसे अभ्यास करतात. तू तिच्या माईला फक्त खोड्या कर. तुला फक्त खोड्या आणि खोड्या सुचतात फक्त. हा? बापू, मारू नका बापू. बापू, आईच्या पुन्हा चोरी करणार नाही मी बापू. ए, तुझ्या आईची फूस आहे याला. हरामखोर साली. आता बापू, तुझी लागतंय खैर. बापू. त्यांच्या बरोबर जाऊ नको म्हणून किती वेळा सांगतोय. कधी सुधारणार तू? ए, आईची तुझीच फूस आहे पोरांना. तुला लक्ष ठेवता येत नाही पोरांवर. ही पोरं कुठं जातात, काय करतात हे बघाय नको तू? आता मी कुठे लक्ष देऊ? आणि मला कशा बाई मारताय? मी कामावर गेल्यावर काय करते का तू? हा? पोरांवर लक्ष ठेवाय नको. हा? लक्ष ठेवाय नको पोरांवर. लक्ष ठेवाय नको. आली अवदस आईच्या उरावर बसायला. साहेब, कशा बाई मारलं त्यांना? ए रकमा, तू का बस. अहो, असं काय करताय? कशा पाय मारताय त्यांना? माझा नवरा मारतोय ना, तू कशा बाई तोंड खूपच आमच्या मांडणार? अहो साहेब, कशा पाय मारताय वहिनीसनी? आणि काय तमाशा मांडलाय हा? आता दोघांनी बी मारलं ना मग झालं तर. आणि अभ्या, असं परत करणार नाही म्हणून माफी माग त्यांची.
रखमे आता तू सांगती म्हणून या दोघांना सोडतो मी. हा आणि काय ग तू आत्ता कशी आली इकडं? साहेब पायीच अडचण होती. किती पाहिजे? 20 एक मिळाले असते तर बरं होईल. 20 एक पर बघतो. हा घे. साहेब तुमच्यासारखा देव माणूस शोधून सुद्धा सापडायचं नाही बघा. बर बर. तिकडे कुठली आणि वहिनी रातच्याला भांड्याला उशीर होईल बघा. उद्या सकाळी आली तरी चालेल. बर रखमा तू आता जा. होय. रखमे पानी देगा. अगं थांब की. थांब थोडा वेळ. आत्ता येतेस होय तू? अगं रखमानं मला पाणी कधीच दिलं. आता सारखी रकमा लागते वय तुम्हाला. तिच्या हातचं पाणी गोड लागत असेल नाही? लय जळजळाट व्हायला लागलाय तुझा. काय कमी हो माझ्यात? तुम्ही सारखी रकमा रकमा करता ते. अगं माझं ऐक. तुझ्यात काय बी कमी नाही. हा जे आहे ना ते समज जास्तीच आहे. कळलं? काय तरच तुमचं. अगं सांग कशाला करतो तू? सांग कुठं चोरी केली तू? सांग कशाला करतो? नेहमीच आहे पोराचे लाड करायचे आणि पोर असे गुण उधळतोय. आणि काय ग तू विचारते मला कशाला मारतो म्हणून? हा ज्या आईची तुझी फुसाई याला म्हणून बिघडलाय तो. पण काय केलं पोरानं? काय केलं? हा हे तू मला विचारते? विचार 2 दिवसापूर्वी यानं परत चोरी केली. त्या भिक्या धनगराचं बोकड चोरून इकलं याने आणि जुगारात पैसे उडवले. अहो पण मी तिकडं राबतो आणि तुझं घराकडे लक्ष नाही. उगा काय पण बोलू नका. आणि मी कुठं लक्ष देऊ? आणि तुमचं आहे का घराकडे लक्ष? तुमचं सगळं लक्ष त्या रकमीकडे. पोरं एवढी मोठी झाली तरी तुमचं आपलं काहीतरी वेगळंच चालू आहे. मला उलट बोलते तू. चल भडकाव. चल बाजूला हो. चल आज तुम्हाला ना आज दोघांना बी ना चांगले अद्दल घडवतो. हा दोघं बी मेलात ना तर सुटन मी. हा चल तुझ्या सांभाळा तुमची मुलं. मी जाते आपल्या भावाकडे. जा चल. धमकी देते काय तुम्हाला? हा
आणि तू र तुला काय समजतं का नाही? हा ये तू पण बाहेर ये, तुला पण धडा शिकवतो मी. मला सांगते भावाकडे जाते म्हणून ये तू बाहेर. चला रे पोरांनो. एकटीनं जायचं, एक बी पोर तुझ्या बरोबर येणार नाही, कळलं? जाते मी, एकटीच जाते. 1 मिनिट. जाताना कागदावर सही करायची आणि जायचं. आई, हे तू काय करतेस? रंजय गा बस. आई, तू सही नको करूस. थोडा थोडा काहीतरी विचार कर आई. आई, रंजय आणि बघ, आता घर सोडून जातीया, परत घरात यायचं नाही, तिथंच राहायचं भावाकडे, कळलं का? होय, जाते मी आता. मुकुंदा, अगं सुनंदे, तू ह्या वक्ताला कशी काय आली आणि तुझी येण्याची काय बी खबर नाही? मुकुंदा. ताई, तुम्ही अशा भलत्या वेळेला कशा काय आल्या? वहिनी काय सांगू, माझं नशीबच खोटं. सुनंदे, तू आधी गप हो आणि काय झालं ते सांग बरं. आरती रकमा आल्यापासून कोणाचं काय बी ऐकत नाही, नुसतं रकमा 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 चालू असत. आजकाल खूप मारतात रे, काला प्याला मारायला लागले, मी मध्ये पडले तर मलाही मारायला लागले. खरं सांगू का, तुझा नवरा भारी रागीट आहे आणि हट्टी आहे. समज ठीक होईल. अगं 8-10 दिवस जाऊ दे, तो बरोबर निरोप धाडील. ताई, तुम्ही काय बी फिकीर करू नका, समजा ठीक होईल. नका मारू अभेला. नका मारू. कशाला मारता त्याला? असं नका मारू त्याला. थांबा. ताई, काय झालं? नाही, काही नाही. आताशा मी बघतेय ताई, तुम्ही अशाच घुमसून बसून असता. असं घुमसून बसून कसं चालेल बरं? आताकडे धड 4 घास पण नीट खात नाही, असं करून कसं चालेल बरं? अगं मग काय करू, माझं चुकलं. महिना झाला पण तिकडनं काय बी निरोप नाही. तुमचे भाऊ बोलले आहेत ना, मग काय बी काळजी करू नका, समजा नीट होईल. अगं पण माझा तुला आणि मुकुंदाला किती दिवस त्रास. पोरांची खूप काळजी वाटते ग. पोरांना असं कधीच सोडलं नाही, जीव तुटतो ग. कशाला स्वतःला एवढा त्रास करून घेतात? चला 4 घास खाऊन घ्या बरं. नाही, नको, काय बी खायची इच्छा नाही बघ. असं करून कसं चालेल? नको, मुकुंद आला की मग एकत्रच बसू. बरं. जरी आज मावळला तरी उद्या उगवेल त्याच्या मनाचा ओलावा. माझं जीन जगवेल ही वाट माझी खोला कुठं
मनाचा ओलावा माझं जीवन जगविल त्याच्या मनाचा ओलावा माझं जीवन जगविल. नमस्कार मुकुंद भाऊ. अरे नमस्कार मोहन भाऊ, या ना बसा. आणि आज अचानक कसं काय वाट चुकलात? मोहन भाऊ काय झालं? त्या भवानीचा राग शांत झाला का नाही? आणि त्यानं तुमच्याकडे काय निरोप धाडलाय? मुकुंद भाऊ कसं सांगू, भवानीनेच मला इथं पाठवले. आणि काय म्हणतो भवानी? हे पाठवले त्याने. कमाल आहे भवानीची. बरं येतो. ताई, काय हो, कधीची गोष्ट आहे? मी इथे आले ना त्याच्या 15 दिवस आधीची. म्हणजे आता 1.5 महिना झाला ना. काही बाई, या भवानी भाऊचं काही खरं नाही. एवढी मोठी मुलं झाले पण स्वतःच्या मनावर ताबा नाही. पण ताई तुम्ही बी. आता काय सांगू वहिनी, तुला तर यांचा स्वभाव ठाऊकच आहे. आणि ती रकमासाठी बसली आहे ना माझ्या उरावर. काय बाई म्हणावं अशा पुरुषांना? आता मला घरी जायलाच हवं. यांनाही बातमी समजली ना की त्यांचा राग निघून जाईल. मी बोलते मुकुंदाशी, बघते तो काय म्हणतो. हं, बरं, तुम्ही तुमची काळजी घ्या. काय ग सुनंदे, ये इकडे ये, बस. तुला वहिनीनं सांगितलं असेलच ना? काय ग? मी घरी जायचं म्हणत होते. एवढी जाण्याची घाई का? थोडे दिवस आराम कर, वाटल्यास मी तुला घेऊन जाईन. नाही रे, पोरांचं काय झालं असेल काय बी समजत नाही. तू म्हणला होतास त्यांचं सांगावं, पण 2.5 महिने झाले त्यांची काय बी खबर बात नाही. त्या दिवशी मोहन भाऊ आला तर तो बी काय बी बोलला नाही. मला आता घरला गेलंच पाहिजे. अगं घरी जाऊन काय करशील? अगं तुझा घरी जाऊन तसा काहीच उपयोग नाही. म्हणजे हस का बोलतोस? अगं म्हणजे मला असं सांगायचंय, तुझ्या नवऱ्याचा स्वभाव तुला माहिती आहे ना. त्याचा राग जर गेला असता तर त्यानं नक्की बोलवलं असतं. त्याचा काहीच निरोप नाही. मी पोटोशी असल्याचं समजल्यावर त्यांचा राग निघून जाईल. आणि नाही गेला ना तर मी त्यांचे पाय धरीन. अगं भवानी तसा राहिला असता तर त्याने तुला घराबाहेर जाऊनच दिलं नसतं. एवढ्यात नको जाऊस. नाही, मला उद्या गेलंच पाहिजे घरला. मी सांगतोय ना, जायचं नाही. आणि जायचंच असेल तर परत माझ्या घरी यायचं नाही. अहो असं काय बोलताय? तू काय बी म्हण,
मी उद्या घरला जाणार म्हणजे जाणार. ताई ताई अहो असं काय करताय? अहो ऐका माझं. अहो असं करू नका. ऐकून तर घ्या. काय रे पोरांनो? आई तू आणि काय हा पसारा घालून ठेवलाय? अभ्यासाशिवाय तुम्हाला काय बी करता येत नाही का? हाय तू आलीस? म्हणजे कशी आहेस का? हान किती वाढलीस. मी नव्हते म्हणून तुला समज करायला लागलं नाही. आता तू आलीस ना, मला काय बी चिंता नाही बघ. चल. रंजे चहा टाक थोडा. हो हो. काय रे हे? उठ. अरे असं काय बघताय माझ्याकडं? आई तू येणार नव्हतीस ना? बापूंनी तुला सांगितलं होतं. गेलीस का परत येऊ नको? का आलीस तू परत? अरे तेव्हा तुझा बापू रागात म्हटला होता. आता राग निवला असेल त्याचा. आणि आता कशा पायी मला घराबाहेर काढेल? ते काय आम्हाला सांगू नको तू. अरे असं काय म्हणता? एवढा दिवसानं आई घरी आली या, मग तुम्हाला आनंद व्हायला हवा. ते राहिलं बाजूला आणि तुम्ही तिला घरातून हाकलवून देता भाई. रंजे तुझा शानपणा बाजूला ठेव. बापूने तिला घरात घ्यायचं नाही म्हणून सांगितलंय. अरे ही आपली जन्म देणारी आय हाय, काय वैरी नाही. देवा परमेश्वरा, हे काय दिस दाखवतोयस? पुढच्या पोरानच मी नकोशी झालीये. त्यापेक्षा मला वांजोटी का नाही केलं? आई तू अशी का म्हणतेस? ते काय नाही. अरे मी काय कुठं मजा मारायला गेली नव्हती. असा एक बी दिस केला नाही की मला तुमची आठवण नाही आली. मग एवढे दिवस बाहेर का राहिलीस? अरे मी बाहेर म्हणजे मुकुंदाकडे, तुमच्या मामाकडे गेली होती. कुठं शेण खाय गेली नव्हती. मुकुंदाला तुमच्या बापूचा स्वभाव ठाऊक आहे, म्हणूनच तो मला इथे येऊ देत नव्हता. एक दिवस मोहन भाऊ मुकुंदाकडे आला होता, पण तो माझ्याशी काय बी बोलला नाही. तेव्हापासून तुम्हासनी बघाय मन बेचैन झालं होतं रे. म्हणून काल मुकुंदाशी भांडून इथे आले तर तुम्हासनी मी नकोशी झाले होय. देवा देवा, काय प्रीत घडतंय काय बी कळना. सूर्या मंग्या. बापू बापू अरे बाहेर या भाडकाव. आलो बापू. मी घर सोडून गेली होती ना तू, मग कशा पायी माघारी आली? हो, तुमच्याशिवाय कोण आहे मला? तुझ्या आईला याचा विचार पहिल्यांदा करायला हवा होता. मला आणि पोराला सोडून गेली होती ना भावाकडं. कुठं गेली होती अक्कल तुझी? कुठं गेली होती? आणि तुला सांगितलं होतं परत घरात पाय टाकायचा नाही म्हणून. सांगितलं होतं का नाही? मग का आलीस तू? का आलीस? असं काय करता? तुमच्याशिवाय कोण आहे मला? तुला सांगितलं ना, याचा विचार जाताना करायला हवा होता. आता तुझी काही नाही. आता तुझी काही नाही. तू मला मला बोलत होती काय तू? साली साली मी मला बोलते काय? माझ्या रकमेबरोबरचे संबंध पोचतात काय तुला? साली साली असं काय करताय? रागात बोली असेल ती. आणि रकमेचा पुळका तुम्हाला काय येतो इतका? तुझ्या माईला तुला का पुळका येतो तिचा? साली मला बोलते. नका मारू, मी पोटूशी आहे. हरामी साली, हे शेण खायला तू भावाकडे गेली होती काय? आणि 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 मला रकमेवरून बोलते तू? चल घरातून बाहेर चल. बापू असं नका ना करू. बापू असं नका करू. आई असं काही करणार नाही. माझं काय बी नाही. मी तुमच्यापासूनच पोटूशी आहे. हे पोटातलं बाळ आपलंच आहे. तू बच्चलन साली, चल चल तू चल चल खोटं बोलत नाही. बापू नका ना मारू. सोडा ना बापू. तुमची शपथ घेऊन सांगते, मी बच्चलन नाही. मला घराबाहेर काढू नका. तुम्ही म्हणाल तशी राहीन मी. मला घराबाहेर काढू नका. मी रकमाबद्दल पण काय बी बोलणार. चल, तू काय पण बोलायचं नाही. तुला आता मी घरात ठेवणार नाही. चल चल बाहेर चल. आणि हे बघा पोरांनो, ही परत घरात आली तर हिला घरात घ्यायचं नाही.
कळतंय का रंजे? आणि हे बघ, परत इथं पाय ठेवायचा नाही. तंगडा मोडून हातात ठेवीन. आणि आजूबाजूला मी जर कुणी हिला घरात घेतलं तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही. समजलं काय? दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. उघडा दरवाजा. चुकलं माझं. अहो, मी पाया पडते तुमच्या. मला घराबाहेर काढू नका. तू कशा पायी आली परत इथं? एक क्षण पण इथे थांबायचं नाही सांगितलं ना तुला. चल चल चल, चालायला लाग. मला फक्त इथे आसरा द्या. मी तुमच्या आणि रकमाबद्दल काय बी बोलणार नाही. ए चल चल, इथं थांबायचं नाही. चल चल. अहो, सुनंदाचं काय होईल काय माहित पडत नाही. चला आपण जाऊया. आणि हे बघ, पुन्हा जर इथं आलीस ना तर जीवच घेईन तुझा. फिरकायचं देखील नाही इकडं. कळतंय का? चाळलं तिचं तन घेई मन सावरून, रानोरानी वण वण खोप्यातलं मायपण. साऱ्या सृष्टीच्या फुलांचा तिच्या कुशीत सुगंध. साऱ्या सृष्टीच्या फुलांचा तिच्या कुशीत सुगंध. कधी होतील मोकळे माऊलीचे पाशबंध. कधी होतील मोकळे माऊलीचे पाशबंध. उगवून आला काळा कभिन्न दिवस. नशिबान कसा आता हिरावला श्वास. रुतला अंधार खोल काळीज गोठल. मायची ममता कोण जाळत सुटल. उभं जगणच झालं ओल्या पापण्यात बंद. कधी होतील मोकळे माऊलीचे पाशबंध. कधी होतील मोकळे माऊलीचे पाशबंध. माऊलीचे पाशबंध. ए तू सुनंदा जाधव ना? काय झालं? काय तुझे हे हाल? हा, चल चल चल, बैस. चल बैस. हे घे पाणी पी. पी पाणी पी. बस हा, मी 2 मिनिटात आले. हा,
चहा घे. नको नको चहा नको. काही काम दिलं तर बरं होईल. काम झाल्यावर मी चहा पण घेईन आणि चपाती पण चालेल. अगं आधी चहा घे, मग चहा घेतल्यावर मी तुला काम पण देणार. नको घे. नको चहा नको. अगं नको काय, घे चहा, मी तुला काम पण देणार आणि सगळं काम झालं की मग चपाती पण देणार. घे. सुनंदा असावी. आण दे. आता काम सांगा. हो चल. काय बरं झालं, बघूया आपण. चला चला चला. काय करते ही तिथे? अरे देवा, सुनंदा जाधव वाटतं. चला बाई चला, काम पडलेत. चला. वहिनी थांबा हो थांबा, काकूना येऊ द्या. काकू येत आहेत. हं, काकूंना काय विचारायचं? अहो विचारू ना त्यांना, काय झालं, कोण होती ती, विचारू ना आपण. काकू आल्या, विचारा. काय हो महाजन काकू, कोण होती? अहो ती त्या पलीकडच्या भावानी जाधवांची बायको, सुनंदा जाधव ना. हो, पण काय झालं बिचारीचं कळतच नाही. अहो कळायला कशाला हवं, मी तर असं ऐकलंय त्या भवानी जाधवचं आणि त्याच्या मोलकरणीची काहीतरी भानगड आहे. काय मेलं या पुरुषांचं, बाहेर स्वतः शेण खाणार पण शिक्षा मात्र घरात बायकोनी भोगावी. आई जरा चहा टाक. ऐक, ऐक. अरे आता कसला चहा पितोस, आता जेवायचं आहे ना. हो ग, आज खूप थकलोय बघ, डोक्याचं पार खोबरं झालेलं आहे. ठीक आहे, घेऊन येते. अरे योगेश. अरे काय, ये बस. अरे क्या रे, क्या हुआ आज ऑफिस में? जाऊ दे यार, खूपच ताण पडतोय. सच में? हाँ. अरे बाबा. अरे सय्यद, तू पण आलायस. थांब, तुझ्यासाठी पण चहा आणते. नको नको चाची, अहो मगाशी चहा घेतला मी आणि आता थोड्या वेळाने जेवायचं आहे ना. अरे ह्याला पण मी तेच म्हणते की स्वयंपाक झालाय, जेवायला चल. तर मला म्हणतो मला ऑफिसमध्ये खूप त्रास झाला, मला आधी चहा दे. हाँ चाची, आज योगेश भावना ना बोलने की भी फुर्सत नहीं थी, बहुत काम लगा उनको. हाँ, इसलिए पूछताछ करने के लिए चला आया. ठीक आहे, तुम्ही बसा बोलत, मी आलेच. और क्या हुआ? काय नाही यार, त्या जोशीने ऍडव्हान्स दिला नाही, मग कांबळे भडकला ना. अरे यार ये ऐसे ही चलते रहेगा. चल, ये ऑफिस की बातें ना ऐसे ही चलती रहेंगी. क्या रे, वो जादव की औरत का क्या लफड़ा है? नहीं, हमीदा बोली मेरे को. कुछ नहीं यार, वो जाधव कितना सनकी है तुझे तो मालूम है. उसके दिमाग में कुछ भूत सवार हुआ होगा ना, इसलिए औरत को घर से बाहर निकाला. और क्या. चल निकलता हूं मैं. हाँ. थांब रे सय्यद, मला तुला काही विचारायचंय. मला एक सांग, त्या सुनंदा जाधवचं काय झालं? तिच्या नवऱ्याने तिला घरातून बाहेर काढायचं कारण काय? चाची, मला काय बी माहिती नाही. हा, पण एवढं माहिती आहे, तिचा नवरा आहे ना एकदम सनकेल आदमी आहे.
काय रे योगेश, काय भानगड आहे ही? काही नाही ग, ती गरोदर आहे ना, ती त्याच्यापासून नाही असा त्याचा संशय, म्हणून त्यांनी घराबाहेर काढली. हो, पण हे खरं आहे का? काय माहित नाही, पण बाहेर लोकांमध्ये त्याची चर्चा चाललेली. त्याची जी मोलकरीण आहे ना, तिच्याबरोबर त्याचे संबंध आहेत, ते तिने पाहिलेत, म्हणून त्यांनी तिला घराबाहेर काढली. काय बाई, काय तरा म्हणायची ही? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? असं कसं म्हणतो तू? पण हा एक प्रकारचा अत्याचार नाही का तिच्यावर? चाची, आपण करणार तरी काय? अरे, आपण काही करू शकत नाही असं कसं म्हणता तुम्ही? आपण त्या सुनंदासाठी काहीतरी करूच. हो, पण उगाच अंगावर घेऊ नकोस. चाची, आपण करणार तरी काय? अरे, तुम्ही काहीही करू नका. जे काय करायचं ना ते आम्ही बायका बघून घेऊ. काय नाही वहिनी, लावा तुम्ही हंडात. कधी भरायचा काय माहिती. कंटाळा आला या नळाचा. स्वयंपाक झाला का तुमचा? नाही हो, कुठे. आता घरी गेल्यावर स्वयंपाकाला लागेल. हो, मला पण आता घरी जाऊन स्वयंपाक करायचंय. आता घरी जाऊन सगळं. ही सुनंदा का? हो बाई, काय झालं हिला? चल मी येऊ. होय. काय ग, तू मंग्याची आई ना? काय झालं तुला? तू इथे कशी काय?
वहिनी काम झालं. ऐका बरं मग निघ. काही मजुरी दिली तर बरं होईल. मजुरी? कसली मजुरी? अहो सकाळपासून काम करते, काहीतरी द्या. काहीतरी द्या म्हणजे काय? दुपारी जेवण दिलं ना? अहो वहिनी असं काय करता? असं काय करता म्हणजे काय? काय ग, काय काम केलंस तू? दुपारी चक्क झोपली होतीस, मला वाटलं पोटोशी आहे म्हणून झोपू द्यावं. मग कसली मजुरी ग? असं नका करू हो वहिनी. असं नका करू म्हणजे काय करू? काय ग, एक काम धड करत नाही तू. काय देणार तुला आणि काय सांगणार? एक दमडी तुला देणार नाही. चल चालती हो. दीक्षित काकी बाहर आओ, सुनंदा आई है. काय ग, कशी आहेस आणि काय झालं? 2 दिवसापूर्वी मुलगी झाली. उस दिन से दिखीच नाही. आम्ही किती काळजी करत होतो. काय ग, त्या दिवशी तुला त्रास होत होता, मग आम्हाला सांगितलं का नाहीस? का ग, आमच्यावर विश्वास नाही का तुझा? तसं नाही काकी, पण तुम्हाला किती त्रास द्यायचा. तुम्ही काय कमी केलं माझ्यासाठी? अगं बाई, आम्ही पण तर बायाच आहोत ना. बाईची अडचण बाई नाही सोडवणार तर अजून कोण येणार सोडवायला? बरोबर आहे तुमचं भाभी, पण मला बरं नाही वाटत. किती त्रास देऊ तुम्हाला? अगं त्यात कसला त्रास आलाय? आमची पण बाळंतपणं झाली आहेत आणि आम्ही गेलो ना या सगळ्यात ना. अगं माझी मुलगी किंवा सून असती तर आम्ही तिचं बाळंतपण केलंच असतं ना. अगं काय कमी जास्त झालं असतं तर? अल्लाह काय शुक्रगुजार आहे की तुला काय बी तकलीफ नाही झाली. खरंच त्या परमेश्वराचे खूप आभार आहेत. सुखरूप सुटका झाली तुझी, कुठलाही त्रास नाही झाला बघ. मी पण त्याच्याच भरोशावर होते बघा. अगं तू आता कुठंच कामाला जाऊ नकोस, इथंच बस, मी तुला चहा घेऊन येते. नको नको, चहा नको. अगं तू काळजी करू नकोस, तुला चहाच्या बदल्यात मी काहीतरी काम देईन, मग तर झालं. नाही काम करेन की, तसं नाही, पण सकाळच्या पारी जमनाकाने चाय दिला होता. आता काही काम असेल तर द्या. तू आज कोई भी काम नहीं करने का, समझी? आज हम तुझको खाना देंगे.
आज तू आराम कर. नाही आराम नको काकी. पाटील ताई मी येते थोड्या वेळानं तुमच्याकडे. बरं बरं. काय ग काय नाव ठेवतेस? ज्योती. छान छान नाव आहे. खूपसूरत नाव आहे. काय ग सुनंदा कशी आहे? बरी आहे. हे कुठे गेले? ते घर सोडून गेले. घर सोडून गेले ते. दोन दिवस झाले मी बघते सुनंदाचं डोकं काही ठिकाणावर नाही. हो ना मग अशी कुठे पळत गेली काय माहित. ही बघ ही आली आता. चलो चलो देखते. हा चल तर बघूया काय झालं ते. चलो. काय ग काय? ते गेले. घर सोडून गेले. अगं होईल सगळं व्यवस्थित. असे कसे घर सोडून गेले. खरं सांगितलं पण नाही. आता कुठे जाऊ मी? माझ्या मुळे झालं. मुलीला पण बघितलं नाही. काय पाहिजे काय पाहिजे तुला? हा हा हात नको लावू. हात नको लावू. काय पाहिजे बेटा? हा हे पाहिजे दे पैसे. हा हा दीदी ये 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 बेटा. हा हे घे बेटा. घे 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 घे. हा घे 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 घे. ज्योती अगं नको ती खेळणी आपल्याला दे त्याला परत. काही राहू द्या की हो. राहू द्या. हो पोर लहान आहे. नको राहू दे. माझ्याकडे पैसे नाहीत विकत घ्यायला. हो पैसे नाहीत तर काय झालं पण पोरीला नाराज करू नका हो. नक फुकटचं तर नकोच. मग उगाच सवय लागते. आणि मग फुकट खायची सवय लागली की कधी चोरी करायला लागतो कळत नाही. चल जा बाबा तू जा. बरं राहिलं. खेळणी घ्या खेळणी. खेळणी घ्या खेळणी. मुकुंदा तू काय ग सुनंदे एवढं समज झालं तरी माझ्याकडे यावंसं वाटलं नाही वय तुला? हा तू काय मला जड झाली असती ग? अगं भवानीकडे गेलो तो पण घर सोडून दुसरीकडे राहायला गेलाय. त्याच्याकडे गेलो होतो ना तेव्हा मला समजलं तू इथं आहेस म्हणून तुला भेटायला इथं आलो. माहितीये मला भवानी इथली जागा सोडून निघून गेला. काय? आणि तुला कसं काय माहित? पोरीला दाखवायला गेले होते. वाटलं पोरीला बघून तरी दया येईल. कसलं काय? सुनंदे तू काय बी काळजी करू नको. आता तू माझ्याबरोबर माझ्या घरला चल. आणि तुला या मुलीचा त्रास वाटत असेल ना हिला आपण अनाथ आश्रमात ठेवू. पण तू घरला चल. काय बोलतो मुकुंदा? पोरीला अनाथ आश्रमात ठेवू? अजून जिती आहे मी. सुनंदे मी तुझा वैरी नाहीये. मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. अगं तू अशी सडी राहिलीस तर तुला असं भिकाऱ्यागत फिरायला नको म्हणून म्हणतो मी. पोरीला टाकायची असती तर पोटात वाढवली नसती. मी इथून कुठं बी जाणार नाही. आणि गेलेच ना तर भवानीकडे जाईन. सुनंदे असं करू नको. असा वेडापाना करू नको. तू घरला चल. तू इथनं निघून जा. तुला माझी खरोखरच काळजी होती ना तर तू याच्या आधीच आला असतास. जा तू.
सुनंदे, तुला कामाचे किती पैसे द्यायचे? द्या तुम्हाला बरोबर वाटतील तसे. अगं असं काय करतेस? तुला कामाचे कमी पैसे मिळायला नको. नाही नाही ताई, तुम्ही द्याल ते बरोबर द्याल. तुम्हाला जे वाटतंय ते द्या. मग हे घे 12 आणे. अहो एवढे नको, 8च आणे पुरे. अगं असं काय करतेस? तू काम केलंयस, मिरची कुठली आहेस? नाही ताई, आपल्या मेहनतीपेक्षा जास्त पैसे मिळाले की माणूस सुस्त होतो, मग काही काम करायची इच्छा होत नाही. बरं हे घे 8 आणे. बरं हे घ्या. काय ग सुनंदा, कशी आहेस? बरी आहेस ना? हो. मंजुताई तुम्ही कशा काय आल्या? अगं असे किती दिवस राहणार आहेस? मुलगी मोठी होतीये तुझी, तिच्या भविष्याचा विचार करशील की नाही? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी बापडी काय करणार? अगं तू माझ्यासोबत चल, मी तुला एके ठिकाणी ना घरकामाचं काम लावते. तिथे तुला 2 टायमाचं खायला आणि व्यवस्थित राहायला मिळेल. नको अशी भिकाऱ्यासारखी राहत जाऊ. तुम्ही खरं बोलताय? होय, मी खरं बोलते. तुला तुझी आणि तुझ्या मुलीची काही चिंता करायला नको. पण आपल्याला कोणाकडे जावं लागेल? अगं तू कशाला विचार करतेस? तू फक्त माझ्यासोबत चल. हो चालेल, चला चल चल. अरे चौहान ने टारगेट कंप्लीट किधर किया? अरे योगेश भाऊ, आपको तो पता है ना, वो तो बॉस का चमचे है. अच्छा, फिर काय रे, तुमच्या सरांनी ते तुम्हाला दिलं नाही काय? हाँ मेरे को पता है. वो क्या? हाँ वही तो. अरे योगेश भाऊ छोड़ दो यार, आज ऑफिस का बात नहीं करते हैं. आज संडे है ना. हाँ संडे है तो. हाँ अरे अरे संडे के दिन तो तुमको पता है ना यार. योगेश दादा, ते भवानीचा काही ठाव ठिकाणा लागला का? तुम्हाला काय माहित असेल तर सांगा ना, मी त्याच्याकडे जायचं म्हणते. अगं तू त्याच्याकडे गेलीस ना तरी तो तुला घरात घेणार नाही. अगं बाई तू आता त्याला विसर ना. अगं त्याने ना रखमाला घरात घेतलीये. काय करू दादा, पोरीसाठी जीव तुटतो. किती दिवस तिला असं उघड्यावर वाढव. जाऊन तर बघते, त्याला दया आली तर देव पावला म्हणायचा. ऐसा कर, तेरे को पीर बाबा का दरगाह मालूम है? कोणचा? अगं ते अमृतनगर आहे ना, अमृतनगरच्या थोडं पुढे गेली की पीर बाबाचा दर्गा लागतो. बस अजून थोडं पुढे गेली की दगडूशेठच्या चाळी. तिथं 2 नंबरच्या चाळीमध्ये भवानी राहतो. बर, बघते मी जाऊन. देख ले, लेकिन तेरे को घर में लेगा ऐसे नहीं लगता है. बघते जाऊन.
मंगेश, कसा आहेस बाळा? आई तू या हाकलून दे त्या भिक्कारणीला. अहो असं काय बोलताय? मी सुनंदा आहे. मंग्या, कळत नाही? हाकलून दे. चालतोय इथून. तुझा आमचा काही संबंध नाही. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांचं वाटवं झालंय. अरे असं कसं बोलतोस तू? असं कसं बोलतोस म्हणजे काय? तुझ्यामुळे माझं मेडिकलचं ऍडमिशन गेलं. रंजेला शाळा सोडावी लागली. तुझ्यामुळे तिने आत्महत्या केली. काय? रंजीने आत्महत्या केली? होय होय, तुझ्यामुळे. सोडून जाताना विचार केला नाहीस आणि आता कशा पळालीस? अहो चुकलं माझं. या लेकरासाठी माफ करा. विसरून जा सगळं. तुम्ही ठेवाल तशी राहीन मी, पण मला अशी शिक्षा करू नका. ते काय नाही. तुझं पाप घेऊन चालतो इथून. आणि हा, तू आमची आई नाहीस, वैरीण नाहीस, वैरीण. दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात, आभाळच फाटलेलं आलं पदरात, आभाळच फाटलेलं आलं पदरात, मागू कुठे आसरा कुण्या मंदिरात, बरठा माझा मला घेन घरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात. वाटेवरी जीव सौभाग्यास येईल माझ्या कधीतरी केव, दुःख कधी गाईल माझं हसऱ्या स्वरात, बरठा माझा मला घेन घरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात. संग सोडला माझा ती गेली दूर सावली, पान्हा नको देऊ देवा कुणा माय माऊली, गोठलेला काळीज कसं ठेवू अंतरात, बरठा माझा मला घेन घरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात.
सुनंदा भवानी जाधव हेच तुमचं नाव आहे ना? बरोबर ना? हो. मग मला सांगा पाहू, तुम्हाला कशासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं? माझ्या नवऱ्याने माझ्यावर संशय घेऊन मला घराबाहेर काढलं होतं. बरं, मग मला मुलगी झाली, बाहेरच उघड्यावर. म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला नाहीत? का नाही गेलात? कशी जाणार मी? ती माझी आणि भवानीची मुलगी होती. मग कुणी तिला पळवली असती किंवा मारली असती तर मी याच्या बापाला, भवानीला काय सांगितलं असतं? पण तुम्हाला असं का वाटलं? भवानी आधीच माझ्यावर खूप चिडला होता. त्यात असं काही बाई झालं असतं तर त्याने मला घरातच घेतलं नसतं. मग त्याने तुम्हाला घरात घेतलं, मग तुम्ही पुन्हा त्याच्याकडे का नाही गेलात? नाही, मी गेले होते ना, एकदा दोनदा गेले होते, पण त्यांना नाही घेतलं मला घरात. अरे कोण बाई झोपली गई आपल्या दारात? कोण झोपलंय बरं? अरे ही तर आपली सुनंदा. तिला काय आपल्याच दार दिसलं काय? ए भिकारडे उठ, चल निघ इथून. अहो दादा, तुम्ही नव्हता घरात तर पाऊस आला म्हणून आले जरा आडोशाला. बरं झालं, चल निघ. आता इथं पुन्हा झोपलीस तर याद राख, चल निघायचं. अहो असं काय करता? बस झाला तुझा शहाणपणा. आज दारात तर उद्या घरात येऊन झोपेल ती. निघ, चल निघायचं. जा तिकडे. ए सुली, इथे ये ना. काय ग ज्योती? अगं बाई, हे तर खराब झालं. सुली आता तुझी आई तुला ओरडेल ना? नाही ग ज्योती, तू काही पण काळजी करू नकोस. मी आईला सांगेल की शाळेत खेळताना युनिफॉर्म खराब झाला. नाही सुले, शाळेत खोटं बोलायला शिकवतात काय ग? खोटं बोलू नाही अशी माझी आई सांगते. हो ना काय? नाही ग ज्योती, मी तसं नाही सांगितलं. पण तुझं नाव सांगितलं ना, माझी आई मला मारेल. मी तुझ्या बरोबर खेळलेलं माझ्या बापूला अजिबात आवडत नाही, म्हणून बापू आईला रागे भरतो. ए सुले, अगं कुठे आहेस ग? आली की पहिली ज्योतीला भेटल्याशिवाय चैन पडत नाही का? आधी घरी ये, नाही तर तुझं नाव बापूला सांगेन. जा तू, माझ्यामुळे तुला रागावतील. जा तू. हो जाते. हातपाय धुवून कपडे बदलून येते, मग आपण खेळूया. आई मला पण शाळेत जायचंय. अगं ज्योती, असं काय करतेस? मी तुला कितीदा सांगितलं आपल्याला नाही जमणार. तुला एकटीला कसं सोडू मी शाळेत? आई तू मला एकटीला का नाही सोडत? मला नेहमी धरून ठेवते. मला बघ फार कंटाळा आलाय. मला शाळेत जायचंय. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडले. ताई, आतमध्ये येऊन बसा. इथे सर्वांना प्रवेश आहे. नको, आम्ही इथेच बरे आहोत. ताई, आतमध्ये येऊन बसा. इथे लहान मोठा असा कुठलाही भेदभाव नाही. आत येऊन बसा ताई. नको, राहू दे. देवाचं देखील आपल्या आईसारखंच असतं. आपली आई आपल्याला सकाळी प्रेमानं उठवते, दुपारी आपल्याला मायेनं जेवू घालते, रात्री आपण दमून आल्यानंतर आपल्याला शांत झोप लागावी म्हणून आपल्या पाठीवर मायेनं हात फिरवते. आई आपल्यावर तिन्ही त्रिकाळ प्रेम करते. त्रिकाळ संध्या म्हणजे काय हो भाऊ? भगवंताची दिवसातून 3 वेळा केलेली कृतज्ञतापूर्वक आठवण म्हणजे त्रिकाल संध्या. काय ग ज्योती, इथे काय करतेस? काय नाही वहिनी, नशीब आजमावते.
म्हणजे कोड्यात बोलू नको, काय ते नीट सांग. अगं शिवाची पिंडी तयार करते. आणि ती कशासाठी? अहो स्वाध्यायामध्ये म्हटलंय की पार्वतीने महादेवाला प्रसन्न होण्यासाठी शिवाची पिंडी तयार केली होती आणि ती रोज त्याची पूजा सुद्धा करायची. मी पण त्यासाठीच हे सगळे प्रयत्न करते. होतील हो, तुलाही महादेव नक्की प्रसन्न होतील आणि भोळा भाबडा नवरा पण मिळेल. काय ग सुले, मस्करी करतेस वे माझी? माझं कुठलं बाई असं नशीब. काय ग ज्योते, तू आज अंघोळ केलीस ना? पिंडी बनवतेस म्हणून विचारलं. झाली तुझी मस्करी. आज 20 दिवसांनी आंघोळ केलीये मी, म्हणून असं पिंडी तयार करायला बसलीये. ज्योती, काय झालं? पायची नाडी का सोडवतीस? अगं आई, किती दिवस असं बांधून ठेवणार मला? अगं बाळा, तू मोठी झालीयस, मला तुझी जास्त काळजी वाटायला लागली. मोठी झालीये म्हणूनच सांगते, असं बांधून ठेवून माझा कुर्ता धरलेला मला नाही आवडत. अगं, हे जग जरी चांगलं असलं तरी यातली समधी माणसं चांगली आहेतच अशी नाही. अगं आई, तू अशी काय म्हणतेस? आपण जसं बघतो तसं आपल्याला जग दिसतं, असं स्वाध्यायामध्ये म्हटलंय की नाही? अगं हो, पण जनावरात कसे वाघलांडगे असतात तसे तसे गुण काही माणसात सुद्धा असतात. म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे वाघलांडगे कसे गरीब प्राण्यांचे लचके तोडतात, तसेच काही पुरुष माणसं आपल्यासारख्या बायांचे लचके तोडायला बसलेलेच असतात. म्हणजे आपल्याला नाशिवतात, आपली अब्रू लुटतात. आणि तुझ्यासारख्या वयात त्याला पोरीवर तर त्यांची नजर असतेच ग. मग अशा मुलींचं लगीन होत नाही, म्हणून मी तुला मोकळी सोडत नाही. आई, आणि मी काय तुझी वैरीण आहे का ग? तुझा बापू असता तर मला काय बी फिकर नव्हती, पण आता मीच तुझा बापू आहे असं समज. ए म्हातारे, मी जीवन रावबा पाटील आणि हा केशव माधव देशपांडे. मी पाटील आहे आणि हा भट. आम्ही तुझ्या पोरीला मागणी घालायला आलोय. एक तर मला तरी तुझी पोरगी दे, नाही तर याला तरी दे. आम्ही दोघे जिगरी दोस्त आहोत. मला कोणी बी नातेवाईक नाही, आई बाप बी नाही. मी पूजापाठ करून पैसा कमवतो. तुझ्या पोरीला कसलाही त्रास होणार नाही. माझं भाड्याचं घर आहे, तुझी पोरगी मस्त मजेत राहील बघ. आणि माझं स्वतःचं घर आहे, सायकलचा धंदा आहे आमचा. घरी म्हातारी असते, तिला फक्त माझं लगीन झालेलं बघायचं आहे. म्हातारे, लगीन करून दिलंस तर तू पण तिच्या सोबत राहू शकतेस. उगा दारोदार भीक मागायची गरज नाही. ए भटुकऱ्या, मी काय भिका मागत नाही. कामधाम करून माझ्या आणि माझ्या पोरीचं पोट भरते, समजलं? तुम्ही काय आम्हाला दया दाखवायला आला? ये म्हातारे, अशी किती दिवस तुझ्या पोरीला कुशीत घेऊन बसणारच ग? उद्या कोणी येऊन पळवून घेऊन जाईल ना, मग बस पस्तावा करत. आताच विचार कर, आम्ही दोघं बी नशापान काय बी करत नाही. मग बोल, मंजूर हाय का नाही? हे बघा, तुम्ही दोघे किती बी चांगले असलात तरी माझ्या पोरीचं लगीन तुमच्याशी करणार नाही मी. पण का? माझ्या जातीच्याच पोराशी माझ्या पोरीचं लगीन करणार आहे मी. ए म्हातारे, समोरून चालून आलेली मुलं तू ना करतीस आणि उगा मोठ्या अपेक्षा ठेवतीस. म्हातारे, पुढे पस्तावशील बघ. आणि पोरीला धंद्याला लावायची पाळी येईल. मड बशिवलं तुझं. माझ्या पोरीचं काय वाटोळ झालं तरी चालेल, पण तुझ्याशी लग्न करणार नाही. अरे, माझ्या मुलीच्या लग्नाला मुलगा घोड्यावर बसून येणार आहे. मोठमोठे साहेब येणार आहेत,
वकील येणार आहे. अरे माझ्या पोरीचं काय वाटोळ होईल ते होईल, पण तुमच्याशी लग्न करणार नाही. जा चला निघा इकडनं. परीसारखं करेन मी माझ्या पोरीचं लग्न. अजून चिता आहे तिचा बाप. मुकुंदा, तू कसं काय पाणी घेणार? नको. अगं बरीच वर्ष झाली, तुझी काय बी खबर बात नाही कळली, म्हणून आलो. एवढ्या वर्षाने आठवण आली होय खबरबात घ्यायची. सुमाबाईनी कशी आहे? काय बरीच झालं. अगं घर खायला उठतंय ग, म्हणून म्हटलं तू घरी येतेस का बघावं. नाही, मी नाही यायची. असं करू नको. आता तुझी पोरगी बी लग्नाची झाली. अगं तिचं लगीन आपण करू, हो, म्हणजे तुला कसली चिंता लागून राहणार नाही. तिचा बाप जित आहे तो बघून घेईल तिच्या लग्नाच. सुनंदे, अगं असा विचार करू नको. अगं मागलं सगळं विसरून जा. आपल्या दोघांना बी एकामेकाची साथ होईल. हे बघ, मला कसला बी विचार करायची गरज नाही. तू जा. सुनंदे, अगं कशा पायी हट्टा, मुलीचा विचार कर. हे बघ, मी आता काय बी विचार करणार नाही. तू निघ इथून. माझा काय विचार करायचा तो करून झालाय. सुनंदे, असं बोलू नकोस. अगं मुलीच्या भविष्याचा विचार कर. मुलीकडे बघून जीव तुटतो ग. माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर. मागलं सारं विसरून जा, पण घरला चल. आता मला काय बी ऐकायचं नाही. तू जा इथनं. माझा विचार काय बी बदलणार नाही. अगं अरे वा, आज कसली मीटिंग, आणि खास करून मंगल पण. योगेश भाई, हम ज्योति की शादी की बात कर रहे हैं. क्या? वो भिकारन से कौन शादी करेगा? अरे बाबा, तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे, पण मला एक सांग, ही ज्योती आपल्या समोर लहानाची मोठी झाली, त्यामुळे तिचं लग्न लावून त्याची जबाबदारी आपली आहे की नाही? पुढे ती आणि तिचं नशीब. हो योगेश भाऊ, 5व्या चाळीतली रुक्मिणी चितोडे आहे ना, आम्ही या कामासाठी तिला जाऊन भेटणार आहोत. ठीक आहे, मी आणि माझे मित्रमंडळी तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहोत, पण मुलगा शोधण्याचं काम तेवढं तुमचं. हो हो. बरं झालं तुम्ही आलात. ते दीपा म्हणत होती 2-3 दिवसात तुम्ही येणार आहात म्हणून. हो, त्या दिवशी रुक्मिणीताईंच्या घरी सुरेखाताई आणि दीपाताईंची भेट झाली होती, म्हणूनच याला घेऊन आले. याने बघून ठरवावं, उगाच बळजबरी नको. काय करतो हा? याचा भाजीपाल्याचा धंदा आहे. हो का? महिन्याला 400-500 कमवतो. नाव काय याचं? दीपक. अरे वा, छान नाव आहे. सुशीलाताई, तुम्ही सर्व यांना सांगितलं ना? हो, त्याला सर्व सांगितलं आहे. हेही सांगितलंय की मुलगी चांगली संस्कारी आहे, आपल्या जातीची आहे. तुला पटली तर हो म्हण, उगाच नंतर आमच्यावर दोष नको. अगदी बरोबर. संसार ह्यांना करायचा आहे, नंतर बुणबुण नको. ज्योती, सुनंदाताई, इकडे या. चहा घ्या. नको. थोडा घ्या ना. नको नको. अहो घ्या घ्या. नाही नको. अर्धा घ्या, अर्धा. तू घेणार? दीपकजी, कशी वाटली ज्योती? बरी वाटली. चला सुशीलाताई, आता आपण लग्नाची तयारी करायला काहीच हरकत नाही बघा. नाही, तसं मला म्हणायचं नव्हतं. अहो, जरी त्याला पोर बरी वाटली तरी त्याच्या बापाला आणि मामाला पसंत पडायला हवी ना. हे खरं आहे म्हणा. ठीक आहे, मग पुढची बोलणी करायला कधी येत आहे ते कळवा. ठीक आहे, आम्ही 2-3 दिवसात कळवतो. हो.
भवानी येणार, मला घरी घेऊन जाणार, मुली मुलीचं लग्न लावणार. तुझं नाव काय? ज्योती. ज्योतीसाठी संपूर्ण नाव काय? माझी मुलगी ज्योती भवानी जाधव. एकदम माझी मुलगी. ज्योती, तुला स्वयंपाक येतो का? स्वयंपाक नाही. स्वयंपाक येत आहे मग नवऱ्याला काय खाऊ घालणार? तुम्ही शिकवणार तर करेन मी सगळं. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी शिकवेन ना ज्योतीला सगळा स्वयंपाक. काय ग ज्योती, शिकणार ना ग स्वयंपाक? खरंच तुम्ही मला सगळा स्वयंपाक शिकवणार? ज्योती, नक्की शिकायचा स्वयंपाक आणि आम्हालाही खाऊ घालायचा. मला घरी घेऊन जाणार, माझ्या पोरीचं लग्न लावणार. मोठी मोठी साहेब येणार लग्नाला, माझ्या पोरीचं लग्न होणार. बरं, या पुढची बोलणी केव्हा करायची? भवानी येणार माझ्या पोरीच्या लग्नाला. ते कळवतो तुम्हाला 2-4 दिवसात. मुलगा बघणार माझ्या ज्योतीसाठी, घरी घेऊन जाणार मला. अहो ऐकलत का मी काय म्हणते ते? काय ज्योतीच्या लग्नाबद्दलच सांगणार आहेस ना? असं काय करता तुम्ही? अहो तुमचे मित्र आम्हाला आमच्या कामात मदत करणार होते ना. मला फार चिंता वाटते हो. आठवडा होऊन गेला पण अजून त्यांचं काहीच उत्तर आलं नाही. अगं दीपा, मी जे म्हटलं होतं ना ते तुमचं मनोधैर्य कमी होऊ नये म्हणून. मला नाही वाटत त्यांच्याकडून काही निरोप येईल. अगं असं भिकारी जीवन जगणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असणं वेगळं आणि त्यांना आपल्या जीवनात सामावून घेणं वेगळंच असतं. दीपा, योगेश म्हणतो ते मलाही पटतंय. अगं शेवटी त्याची इच्छा, आपल्या हातात काहीही नाही. मंगल, सुरेखा, या बसा. काय निरोप आणलात? अहो काकी, निरोप आला म्हणून तर या मंगलला घेऊन आले. अगं सुरेखा, पण काय निरोप आणलास ते तर सांग आधी. अहो वहिनी, आमच्या चेहऱ्यावर कळत नाही का काय निरोप आला तो? अय्या हो, म्हणजे होकार आला काय त्यांचा? हो, आत्ताच अर्ध्या तासापूर्वीच निरोप आला म्हणून तर या मंगलला घेऊन आले. चला, पोरीने नशीबच काढलं म्हणायचं. दीपा, देवापुढे साखर ठेव आणि या सगळ्यांना साखर दे आणि त्या माय लेकींना सुद्धा ही खुशखबर देऊन ये. दीपा थांब, त्यांचा होकार तर आलाय पण त्यांची एक अट आहे. त्यांची अट अशी आहे की सुनंदाताईंना साखरपुडा आणि लग्नाला हजर राहता येणार नाही आणि हे मान्य असेल तरच लग्न होईल. पण कसली ही विचित्र अट नाही? सुरेखा, मग तू त्यांना काय निरोप दिलास ग? अगं मी तुम्हाला विचारल्याशिवाय काय होकार देणार? मी त्यांना सांगितलं आम्ही ठरवतो, मग 1-2 दिवसात तुम्हाला कळवतो. अरे योगेश, आता काय करायचं? ती सुनंदा तर ज्योतीला एक क्षणभर सुद्धा मोकळं सोडत नाही. अशा परिस्थितीत काय करायचं आपण? वरचा काय मार्ग काढायचा तो काढेल. अहो असं कसं म्हणता? सुनंदाताईंना कसं वेगळं करणार याचा विचार केलाय का तुम्ही? अगं हो, त्याच्यातनं मार्ग काढू ना आम्ही. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही कामाला लागा. मग साखरपुडा 15 दिवसात धरू, म्हणजे कामाची पण धावपळ होणार नाही. बरं, 15 दिवसात साखरपुडा, त्याच्यानंतर 15 दिवसात लग्न. अंबाबाईच्या नावानं पैसा दिला गताईन. काय विचार करताय तुम्ही? तुमची इच्छा पुरी करील एकविरा देवी, तुमचा भंडारा भरील एकविरा देवी. अग दान पावलं बाई दान पावलं, अंबाबाईला दान पावलं, दान पावलं बाई दान पावलं. अहो ताई, विचार करू नका, तुमची इच्छा पुरी करील एकविरा देवी. दान पावलं बाई दान पावलं, अंबाबाईला दान पावलं, दान पावलं बाई दान पावलं, अंबाबाईला दान पावलं. अंबाबाईच्या नावानं ज्योती, हे एवढे पोलीस कशाला आले ग? काय माहित, काल आपल्या इथे तर मारामारी पण झाली नाही, तरी एवढे पोलीस कशाला आले असतील? जाऊ दे, चल आपण जाऊ आपल्या कामाला. आई, काम तर नेहमीच आहे, बघू ना पोलीस का आलेत ते. हां. घ्या तिला ताब्यात. चल ग, चल उठ, चल.
सोड सोड त्या पोरीला. सोडतेस की नाही? ओ ताई, मारू नका. ओ मी समजवतो ना, मी समजवतो त्यांना. ओ भाऊ, आम्हाला समजावणार? अशा बायकांना कसं वटणीवर आणायचं ते ठाऊक आहे आम्हाला. ओ दादा, तुम्ही जसं समजताय ना तशी ती बाई नाही. मी समजवतो ना, मी समजवतो. सुनंदाताई, मी काय म्हणतोय, ज्योतीचं लग्न करायचंय ना? अगं, तिचं लग्न लावून देऊन ती सुखी झाली पाहिजे की नको? माझ्यावर विश्वास आहे ना? अगं, माझ्यावर विश्वास ठेव. तिचं लग्न लावून देण्याची, तिचं भावी आयुष्य सुखी करण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. अगं ताई, तिचं भलं व्हावं असं वाटत असेल ना तर सोड तो कुर्ता. अगं, वाटल्यास नंतर मी तिचे बस्त्याचे संपूर्ण कपडे आणून दाखवतो ना. आई, कातर आण ग. अगं ताई, सोड दे. अगं मी काय, देख हे बघ. मी तुझं काय नुकसान केलंय? असं का करतोस भाऊ? तू सोडते का नाही ताई? ताई, मी काय नुकसान केलंय तुझं? असं काय केलं? असं का? घ्या हिला ताब्यात. चल. आई 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 थांब, मी येते. ज्योती, ज्योती थांब, पुढे जाऊ नकोस. दादा दादा, मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या आईवर अन्याय नाही करू शकत. मला नाही करायचंय लग्न. ज्योती, बाळा, तुझा आमच्यावर विश्वास नाही का ग? अगं, आईची आणि तुझी ताटातुटी थोडक्यापुरतीच आहे. एकदा का लग्न झालं ना की सगळं काही नीट होईल बघ. आई, ज्योती, ज्योती, ज्योती थांब. ज्योती, ज्योती थांब. ज्योती थांब. मी सांगतो, ऐक माझं. युअर ऑनर, सुनंदा भवानी जाधव, तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने तिचे विरुद्ध मोगलाई पोलीस स्टेशनला तक्रार आलेली आहे आणि म्हणून तिला आपल्या पुढे सादर करण्यात आले आहे. बाई, आपलं नाव काय? सुनंदा भवानी जाधव. आपण राहता कुठे? ते सरकारी लाईनीत मोठं झाड आहे ना, तिथेच राहते. म्हणजे तुम्ही झाडाखाली राहता? तुम्हाला घर नाही? नाही, नवऱ्याने संशय घेऊन घराबाहेर काढलं. तेव्हापासून तिथंच राहते. पण मी कधीच कुणाला त्रास दिला नाही. मग तुम्हाला इथे कशासाठी आणलंय? माहित नाही. तुमचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तुमचा लोकांना त्रास होतोय म्हणून तुम्हाला इथे आणलं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही. बाई, तुमचे पती काय करतात हो? ते सरकारी नोकरीत आहेत. तुम्हाला मुलं किती? 5 मुलं. 3 मुलं, 2 मुली. सर्व भवानी पासूनच आहेत. तुमचं शिक्षण झालंय? किती झालंय? 6वी. वकील साहेब, यांना विचारलेल्या प्रश्नावरून तरी असे वाटत नाही की त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, म्हणून यांची केस ऍडमिट. सुनंदाबाई,
हो सुनंदाबाई, काय झालं? सुनंदाबाई, सुनंदा भवानी जाधव यांच्या विरुद्ध आलेली तक्रार आणि त्यांचे आताचे वर्तन पाहून त्यांना जिल्हा रुग्णालयात त्यांचे मानसिक संतुलन तपासण्यासाठी 15 दिवसांसाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावे आणि त्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात सादर करावे असे हे कोर्ट आदेश देत आहे. मग तुम्हाला मानसिक रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये का पाठवलं? मला जिल्हा इस्पितळात पाठवल्यावर योगेश भाऊ आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ज्योतीचा साखरपुडा केला आणि मग मला भेटायला आले होते. योगेश भाऊ आले वाटतं. ज्योती पण दिसते. काय? आई, आई, ज्योती. आई, तू माझ्यापासून दूर गेलीस. मला 2 दिवस गरगरल्यासारखं होत होतं. दीपावलीने मला खूप जीव लावला. अगदी बहिणीसारखं वागवलं. तुला पोलिसांनी नेलं आणि मला दीक्षित काकूंनी त्यांच्या घरी नेलं. हे सगळं योगेश भाऊ, त्यांचे मित्र आणि त्यांच्या वहिन्यांमुळे झालंय. आमच्या वहिन्या? तुमच्या नाही, माझ्या वहिन्या. चला दादा, बराच वेळ झाला, निघा आता. बोलत बसतात नुसते. माझ्या ज्योतीला सांभाळा. तिला काय बी ठाऊक नाही. ताई, तू काय बी काळजी करू नको. अगं, तुला भला जावई मिळालेला आहे. आई, येतो आम्ही, काळजी घे. आणि ताई, देव आपल्या पाठीशी आहे. तू काहीही काळजी करू नको. योगेश भाऊ, मला आता इथनं घेऊन चला. मला माझ्या ज्योतीच्या लग्नात अक्षता टाकायच्या आहेत. माझं कुणाला बी त्रास होणार नाही. मी काळजी घेईन. पण ताई, तुला आता नेता येणार नाही. का? कसं आहे ताई, जेव्हा कोर्ट परवानगी देईल ना, तेव्हाच तुला नेता येईल. तुला कळतंय का मी काय सांगतोय ते? चला दादा, बराच वेळ झाला, निघा आता. चला.
चला वेळ संपली. आई बरं मग पुढे काय झालं? सुनंदा भवानी जाधव यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. सबब त्यांचे मानसिक संतुलन सुधारेपर्यंत त्यांना मानसोपचार रुग्णालयात सरकारी खर्चाने दाखल करावे असे आदेश हे कोर्ट देत आहे. पुढे काय झालं बोला. मग मला वेड्याच्या इस्पितळात आणलं. मग तुमच्या मुलीचं लग्न कसं झालं? ते योगेश भाऊ आले होते. त्यांनी मिठाई पण आणली होती आणि पेपर आणला होता. त्या पेपरमध्ये लिहिलं होतं. खूप खूप मोठे मोठे साहेब आले होते ज्योतीच्या लग्नाला. समद्यांनी लग्नाला मदत केली. कुणी पैसे दिले, कुणी भांडी कुंडी दिली, फेरीवाल्यांनी बी पैसे दिले होते असं लिहिलं होतं. योगेश भाऊ शिवाय तुम्हाला कुणीही भेटायला आलं नाही? पहिले एक दोनदा ज्योती आणि जावई बापू आले होते. मग पुण्यांदा ज्योती आली होती तिच्या पोराला दाखवायला. हे आले होते का भेटायला? तुमचा नवरा म्हणजे यांचे वडील ते कधी आले होते का भेटायला? नाही ना, मी खूप वाट बघितली. मला वाटलं हे दोघे येतील आणि मला घरी घेऊन जातील. 13 वर्ष मी त्यांच्या वाटाकडे डोळं लावून बसली होती, पण कोणीच आलं नाही. हे बघा मंगेश, ज्योती ही बाई असं म्हणते की ही तुमची आई आहे. ऑफिसर, अहो मी मगाशीच तुम्हाला सांगितलं या बाईचा आणि आमचा काही एक संबंध नाही. आमची आई आम्हाला पूर्वीच मेलेली आहे. अरे पोरा असं नको बोलूस, मी असून चिती आहे. तू माझी कोणी नाहीयस. माझ्या आईनं माझ्या बापाशी जेव्हा फारकत घेतली ना तेव्हाच आमची आई आम्हाला मेली असंच आम्ही समजतो. अरे मंगेश, अरे तुमच्या बिगर मला कोण नाही रे. मला घरी घेऊन चल. अहो ऑफिसर, मी या बाईला ओळखत नाही हो. माझ्या बापानं माझ्या आईशी जेव्हा 30-32 वर्षापूर्वी फारकत घेतली ना तेव्हापासून तिचा आणि आमचा काही संबंध नाहीये. आणि ही बाई जरी मला तिचा मुलगा समजत असेल ना तरी तिला घरी घेऊन जायचा काही प्रश्नच येत नाही. मंगेशा, माझं चुकलं रे. मागचं सगळं विसरून मला माफ कर. माझी भवानीशी तुझ्या बापाशी भेट घालून दे रे. मी पाया पडते तुझ्या. ज्योती दीपक गोराणे ही तुमची आई आहे हे तुम्हाला तरी मान्य आहे का? हो. अगं ज्योती, हे मंगेश जाधव या सुनंदाबाईला आपली आई मानायला तयार नाहीयेत. त्यामुळे ते त्यांच्या घरी सुद्धा त्यांना घेऊन जायला इच्छुक नाहीयेत. त्यात त्यांचे वडील ते सुद्धा इथे आलेले नाहीयेत. त्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाहीये. बरं, आणि तुम्ही दोघांनी जर त्यांना घरी न्यायचं ठरवलं नाही तर मला त्यांना परत महिला सुधारगृहामध्ये पाठवावं लागेल. मंग्या, मला आश्रमात पाठवू नको रे. मला घरी न्या. मी माझी चूक पोटात घालून मला घरी घेऊन चल. मी कुत्र्या का तुझ्या दारात पडून राहील. मंग्या ऐक रे. मंग्या ऐक माझं. सुनंदा आणि भवानी आता हयात नाहीत. सुनंदाचे भवानीशी असलेले पाशबंध तुटलेले नव्हते, कारण ती अखेरच्या क्षणापर्यंत भवानीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली होती.
कशी दाटलेलं कारुण्यरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात, आभाळच फाटलेलं आलं पदरात, आभाळच फाटलेलं आलं पदरात, मागू कुठे आसरा मी कोण्या मंदिरात, बरठा माझा मला घेन घरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात. आसमनी लागून राही वाटेवरी जीव, सौभाग्यास येईल माझ्या कधीतरी केव, दुःख कधी गाईल माझं हसऱ्या स्वरात, बरठा माझा मला घेन घरात, दाऊ कशी दाटलेलं कारुण्यरात, दाऊ कशी दाट